नमस्कार, मी ऋषिकरत शेतकरी बंधूंसाठी दिलासादायक अपडेट आहे। अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल यामुळे शेती पिकाचं जे नुकसान झालंय त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आता निधी वितरित करायला सुरुवात केलेली आहे। या अगोदर आपण बघितलं होतं की हिंगोली असेल, सातारा असेल, सांगली असेल या जिल्ह्याचा निधी वितरित करण्यात आला होता। उर्वरित जे 29 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा सुद्धा निधी आता या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। आता त्या जिल्ह्यांचा किती निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आणि कोणकोणते जिल्हे या ठिकाणी टाकण्यात आले ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी एक GR काढण्यात आला आहे आणि त्याद्वारे राहिलेल्या जिल्ह्यांसाठी 1339 कोटी एवढी रक्कम या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत वितरित करण्यात आलेली आहे। आता त्यामध्ये कोणकोणते जिल्हे त्यासाठी किती निधी वितरित केला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहे। कदाचित जर तुमच्या जिल्ह्याचं त्यामध्ये नाव नसेल तर नक्कीच त्याचा सुद्धा GR आल्यानंतर आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येऊ। आता कोणकोणते जिल्हे ते आपण या ठिकाणी बघूयात आणि निधी किती वितरित केलाय त्या जिल्ह्यासाठी, कोणत्या महिन्यामध्ये केलाय, कोणत्या विभागातील तो जिल्हा आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, जून असेल, जुलै असेल, ऑगस्ट असेल या महिन्यामध्ये अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल यामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालंय। त्याच नुकसान भरपाई पोटी किती रक्कम आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली ती लवकरच तुमच्या खात्यामध्ये सुद्धा येईल। त्यासाठी काय जे आधार प्रमाणीकरण असेल ते होईल आणि त्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी वितरित केलाय ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया। तर हा बघू शकता तुम्ही 23 सप्टेंबर रोजी या ठिकाणी हा GR काढण्यात आलाय। राज्यामध्ये जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर यामुळे जे शेती पिकाचं नुकसान झालंय त्यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी या ठिकाणी हा GR काढण्यात आलाय। आता GR मध्ये सर्व जिल्हे दिलेले आहेत। आता सर्वप्रथम बघा अमरावती विभागाचे बघूया। अमरावती जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 1,68,533 शेतकऱ्यांना 108 कोटी 71 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले। नंतर बघू शकता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 11,597 अकोला जिल्ह्यातील शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी 6 कोटी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आले। नंतर यवतमाळ जिल्ह्यातील 1,995 शेतकरी या ठिकाणी बाधित म्हणजेच पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी 1 कोटी 3 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यातील 27,449 शेतकऱ्यांसाठी 26 कोटी या ठिकाणी 26 कोटी 81 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले। नंतर वाशिम जिल्ह्यातील 3,088 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 71 लाख रुपये मंजूर करण्यात आले। नंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात जी नुकसान भरपाई झाली होती त्यासाठी बघू शकता या ठिकाणी 2,24,657 शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी 182 कोटी 38 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जी नुकसान भरपाई झाली होती त्यासाठी 1,52,619 शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी 95 कोटी 8 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले। नंतर वाशिम जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जी नुकसान भरपाई झाली होती त्यासाठी बघू शकता 143 कोटी 64 लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि शेतकऱ्यांची संख्या 1,98,736 या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातील आहे। नंतर बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी या ठिकाणी 32 शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी 1 लाख रुपये 96,000 मंजूर करण्यात आले। गोंदिया जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जो नुकसान झालं होतं त्यामध्ये 324 शेतकरी पात्र केले, त्यांच्यासाठी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आले। भंडारा जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 8,283 शेतकरी पात्र केले आणि त्यांच्यासाठी 4 कोटी 33 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 16,488 शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी 11 कोटी 91 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्यामध्ये 1,819 शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी 98 लाख रुपये या ठिकाणी मंजूर केलेत। वर्धा जिल्ह्यामध्ये 9,107 शेतकरी पात्र केले आणि त्यांच्यासाठी 5 कोटी 42 लाख रुपये मंजूर करण्यात आले। नागपूर जिल्ह्यामधील 1,578 शेतकरी या ठिकाणी पात्र केलेत आणि त्यांच्यासाठी 95 लाख रुपये मंजूर केले।
पुणे विभागासाठी बघू शकता, पुण्यामधील सातारा असेल, सांगली असेल, अगोदरच आपण अपडेट घेतलेला आहे, त्याचा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे। पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील 36,559 शेतकरी पात्र केलेत आणि त्यांच्यासाठी 14,28,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमधील बघू शकता तुम्ही, हिंगोली जिल्ह्यातील या ठिकाणी 3,04,829 शेतकरी या ठिकाणी पात्र केलेत आणि त्यांच्यासाठी 231,27,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। बीड जिल्ह्यातील बघू शकता 1,14,773 शेतकरी या ठिकाणी पात्र केलेत आणि त्यांच्यासाठी 56,73,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। लातूर जिल्ह्यातील बघू शकता 3,80,511 शेतकरी या ठिकाणी पात्र केलेत आणि त्यांच्यासाठी 244,35,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले। धाराशिव जिल्ह्यातील 2,34,955 शेतकरी पात्र केलेत आणि त्यांच्यासाठी 189,60,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले। नाशिक विभागातील बघू शकता शेतकरी बंधूंनो, नाशिक विभागातील 7,108 शेतकरी पात्र केलेत आणि त्यांच्यासाठी 3,81,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। धुळे जिल्ह्यातील 72 शेतकरी पात्र केले, त्यांच्यासाठी 2,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातील या ठिकाणी 25 शेतकरी पात्र केले, त्यांच्यासाठी 1,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील 17,332 शेतकरी या ठिकाणी पात्र केलेत आणि त्यांच्यासाठी 9,86,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। आणि अहिल्यानगरमधील 140 शेतकरी पात्र केलेत आणि त्यांच्यासाठी 6,00,000 रुपये एवढा निधी हा मंजूर करण्यात आले। तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे तुमच्यासाठी ही रक्कम या ठिकाणी वितरित करण्यात आली आहे। ही रक्कम तुम्हाला कशी मिळेल, तर जेवढे नुकसान भरपाई शेतकरी पात्र करण्यात आले त्यांचे आधार प्रमाणीकरण केले जातील, तहसीलच्या माध्यमातून याद्या तयार केल्या जातील, त्या यादी तुमच्या पुढे पाठवल्या जातील। नंतर तुमच्या या ठिकाणी याद्या तयार होऊन VK नंबर वगैरे त्यावरती टाकून येतील। त्यानंतर तुम्हाला तिचे आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन KYC करावं लागेल किंवा डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये बाधित शेतकऱ्यांना ही रक्कम या ठिकाणी दिली जाईल। अशा पद्धतीने हे तुमच्या जिल्ह्याचं अपडेट होतं। नक्कीच यावर जर नवीन अपडेट आलं तर त्यावरती व्हिडिओ आपण घेऊनच येऊ। भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह। जय हिंद।